राम राम. अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ताटाची रंगत वाढवणारा पदार्थ, सगळ्यांची आवडणारी जगप्रसिद्ध सोलापुरी शेंगदाणा चटणीची रेसिपी पाहणार आहोत. तर या चटणीमध्ये गोळे गोळे असतात, चटणीला तेल सुटलेलं असतं. ही चटणी इतकी चविष्ट असते की पंचपक्वान्नसुद्धा फिके पडतात. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण शेंगदाणे घेऊ. तर मिक्सरच्या भांड्याला भरून थोडंसं कमी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे. मिक्सरमध्ये चटणी करत असणार तर वाटीच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण योग्य. तर मिक्सरचं भांडं जेवढं असणार त्यापेक्षा थोडं कमी, साधारण 1 सेंटीमीटर जागा मोकळी सोडून शेंगदाणे घ्यायचे आहे. आता शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये घालूया शेंगदाणे. गॅसची फ्लेम लो आणि हलके डाग येईपर्यंत सतत चाळ देत शेंगदाणे भाजून घेऊ. या प्रकारे शेंगदाणे भाजले तर चव खमंग येते. साधारण 5-6 मिनिटात चटचट आवाज येत आहे आणि शेंगदाण्यांचा रंग देखील बदललेला आहे. गॅस बंद करूया. भाजलेले शेंगदाणे एका ताटात काढून रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ. शेंगदाणे थंड झाले की दोघी हातांवरती शेंगदाणे घेऊन अशा प्रकारे चोळून सालं काढून घेऊ. तर इथे सगळे जितके शक्य होतील तितके शेंगदाण्यांचे आपण सालं काढून घेऊ. एकतर फटकून सालं काढता येतात किंवा या झाऱ्याच्या मदतीने अशा प्रकारे वर खाली करून देखील सालं काढता येतात. अगदी सोपी पद्धत आहे. तर शेंगदाण्याचे सालं काढून घेतले आहे. पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं तेल घालू. आता यामध्ये भाजून घेतलेले सालं काढून घेतलेले शेंगदाणे घालू. पुन्हा लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे परतून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. साधारण 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे शेंगदाणे अजून भाजून घ्यायचे आहे. तर या चटणीसाठी आपल्याला शेंगदाणे 2 वेळेस भाजायचे. एकदा आपल्याला साधे आणि दुसऱ्यांदा आपल्याला तेल घालून परतायचे. आता खरं म्हणजे जी सोलापुरी चटणी असते त्याचे शेंगदाणे भट्टीवर भाजल्या जातात, पण घरी शेंगदाणे भट्टीसारखे भाजण्यासाठी ही एवढी मेहनत. या प्रकारे शेंगदाणे भाजल्यामुळे चटणी खमंग बनते. साधारण 5 ते 6 मिनिटं शेंगदाण्याच्या तेलावर शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे. तर या शेंगदाण्यांवर पण हलके डाग आलेले आहे. गॅस बंद करूया. आता यामध्ये चमचाभर जिरे घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कढई गरमच आहे, तेवढा शेक पुरेसा आहे. आता शेंगदाणे ताटात काढून कोमट करून घेऊ. कोमट झाल्यानंतर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालू. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे लाल तिखट. तर हे तिखट फक्त रंगाचं आहे. तिखट कमी तिखट आहे. सोलापुरी चटणी तिखट नसते. व्यवस्थित मिक्स करून घेऊ किंवा अशा प्रकारे आपण टॉस करून घेऊ, म्हणजे जे तिखट आणि मीठ आहे सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल. झाकण लावून पल्स मोडवरती 1-1 सेकंड फिरवून घेऊ. तर या चटणीमध्ये शेंगदाण्याचे ओबडधोबड तुकडे आहे. याला फिरायला जागा मिळत नाही, म्हणून थोडे शेंगदाणे वाटल्या जातात आणि थोडे तसेच राहतात. चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊ. 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालू आणि पुन्हा पल्स मोडवरती 1-1 सेकंडसाठी फिरवून घेऊ. तर इथे मी चटणी पुन्हा फिरवून घेतलेली आहे. मस्त खूप छान रंग आलेला आहे आणि गोळे गोळे देखील यामध्ये दिसत आहे. तर चटणी पाहू आपण. बघा, मूठसुद्धा वळल्या जाते, म्हणजे एकदम परफेक्ट झालेली आहे चटणी. तर आहे ना एकदम सोपी पद्धत. तर तुम्हीसुद्धा या प्रकारे सोलापुरी चटणी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.